नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी जो विषय बोलणार आहे आणि जे शीर्षक तुम्ही बघितले ते तुम्हाला काहीस चकित करून टाकणारं वाटेल की भाऊ तोरसेकर हा कायम काँग्रेस पक्षावर, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर सडकून टीका करणारा माणूस हा अचानक सोनिया गांधींचे आभार कशासाठी मानतोय. असं काय केलंय सोनिया गांधींनी? तसं बघायला गेलं तर आजकाल तर सोनिया गांधी या जवळजवळ निष्क्रिय झालेल्या आहेत. दाखवण्यासाठी त्या राज्यसभेच्या सदस्य झालेत, राज्यसभेत हजेरी पण लावतात, काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला आणि अशा संबंधित कार्यक्रमाला अगत्याने उपस्थित राहतात, पण भाषण पण करत नाही. तुम्हाला आठवत असेल तर आत्ता आत्ता जे गुजरातमध्ये काँग्रेसच्या महासमितीचं एक अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाला सोनिया गांधी हजर होत्या. समितीच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांना सुद्धा त्यांनी हजेरी लावलेली होती. पण त्या बैठकीमध्ये असेल, मीटिंगमध्ये असेल किंवा अगदी अधिवेशनाच्या जाहीर मंचावर असेल, सोनिया गांधींनी साधं भाषण सुद्धा केलेलं नाही. किंवा इतर बाबतीमध्ये कुठच्या पक्षाच्या कुठच्या राज्यांच्या निवडणुका होत असतील तर त्या निवडणुकांचे उमेदवार ठरवताना किंवा त्या त्या राज्यामध्ये आघाडी युती वगैरे काय होणार असेल तर त्यामध्ये इतर पक्षांबरोबर बैठका घेण्याच्या बाबतीत जवळजवळ सोनिया गांधी निष्क्रिय झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी साधारण वर्ष सव्वा वर्ष तुम्हाला आठवत असेल तर सोनिया गांधी इंडी आघाडीच्या ज्या बैठका व्हायच्या, वेगवेगळ्या पक्षाचे नेते त्या आघाडीत येत होते, जात होते आणि त्यांच्या बैठका अगदी पाटणा, बंगलोर, मुंबई, दिल्ली अशा वगैरे झाल्या. त्याला देखील सोनिया गांधींची अगत्याने हजेरी होती. पण त्यामध्ये सोनिया गांधी काहीतरी बोलल्या आणि त्यांच्या बोलण्यामुळे काहीतरी एक निर्णय झाला असं आपल्याला बघायला मिळालं नाही. आणि त्यामुळे सोनिया गांधी इतक्या निष्क्रिय आणि कशातही लक्ष घालत नसताना त्यांचे आभार कशाला? अर्थात चटकन कोणालाही वाटेल की हा राहुल गांधींसारखा पक्षाचं पार वाटोळं करणारा मुलगा जन्माला घातला आणि त्यालाच आपल्या नंतर पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली, ही एक प्रकारे काँग्रेस पासून भारताला मुक्त करण्याच्या प्रक्रियेतलं सोनिया गांधींचं योगदान आहे असा काहीतरी अर्थ काढून मी सोनिया गांधींचे आभार मानतोय असंही काही भाजपच्या अनुयायांना वाटू शकतं. की सोनिया गांधी यांनी आपल्यानंतर कुठलाही दुसरा काँग्रेसचा नेता पुढे येऊन काँग्रेस पक्षाचा ताबा घेईल किंवा नेतृत्व आपल्या हाती येईल आणि भविष्यात पंतप्रधान वगैरे पदापर्यंत जाईल, याला मोडता घातला सोनिया गांधींनी. कारण त्यांनी राहुल गांधीला नुसतं जन्माला घातलं नाही तर काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी पुढे केलंय आणि जो जो त्याच्या वाटेत आडवा येईल त्याला खड्यासारखं बाजूला केलंय. म्हणून भाजपचा प्रेमी असलेला भाऊ तोरसेकर हा सोनिया गांधींचे आभार मानतोय असंही काही लोकांच्या डोक्यात चटकन येऊन गेलेलं असू शकतं. पण मित्रांनो, नाही, माझ्या डोक्यात तसा विचार आलेला नाही. मी एका वेगळ्या कारणासाठी सोनिया गांधींचे आज मनापासून आभार मानतोय आणि त्याचं कारण तब्बल 27 वर्ष जुनं आहे. 27 वर्ष जुनं आहे. म्हणजे आपण गृहिणी आहोत म्हणून पतीच्या घातपाती निधनानंतर काँग्रेसच्या राजकारणात येण्यास सोनिया गांधींनी साफ नकार दिला होता. त्या सोनिया गांधी 1998 साली काँग्रेसच्या प्रचाराला उतरल्या आणि लवकरच त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व आपल्या हाती घेतलं. त्याबद्दल मी सोनिया गांधींचे आभार मानतोय. त्याबद्दल सोनिया गांधींचे आभार मानतोय. कारण नकळत का होईना सोनिया गांधींनी एका भयंकर गोष्टीपासून या देशाला वाचवलेलं आहे. सोनिया गांधींनी 98 साली काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आपल्याकडे घेतलं. त्यामुळे एका मोठ्या संकटातून
सोनिया गांधींनी या खंडप्राय देशाला वाचवलं, त्यासाठी मी सोनिया गांधींचे मनापासून आभार मानतोय. हा, त्या जेव्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या किंवा पंतप्रधानाच्या रेसमध्ये आल्या, तेव्हा भाजपने त्यांचा कडाडून विरोध केलाय, मी सुद्धा केलाय. पण माझी ती चूक होती हे पण मी मान्य करायला तयार आहे. कारण सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या नसत्या तर हा देश, हा खंडप्राय देश भयंकर मोठ्या संकटात सापडण्याचा धोका होता. पण एक प्रकारे सोनिया गांधी, मला आठवतं 91 साली जेव्हा लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या, त्यावेळेला तमिळनाडूला प्रचाराला गेलेले त्यांचे पती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा श्री पेरामबुदूर येथे घातपाती पद्धतीने मृत्यू झाला होता. त्यांना पुष्पगुच्छ द्यायला आलेले तमिळी वाघापैकी कोणी छुपे घातपाती हे त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी बॉम्ब असा उडवला की अक्षरशः राजीव गांधी यांचा जागच्या जागी मृत्यू झाला होता. आणि त्यावेळेला काँग्रेसचे काही नेते, एन डी तिवारी असतील, अर्जुन सिंग असतील, हे हट्ट धरून बसले होते की काँग्रेसचं नेतृत्व आता सोनिया गांधींनी केलं पाहिजे. पण आपल्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि आपली दोन्ही मुलं लहान आहेत, त्यामुळे संसार बघणं आणि मुलांचं संगोपन करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून सोनिया गांधींनी काँग्रेसच्या राजकारणात यायला साफ साफ नकार दिला होता 91 साली. पण अवघ्या 7 वर्षानंतर आपलं अलिप्तपण सोनिया गांधींनी सोडलं होतं. अर्थात नरसिंहराव हे काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष झाले, त्यांनी काय म्हणतात त्या काँग्रेसचा कारभार सांभाळला, पुढे ते पंतप्रधान पण झाले. पण आपल्या प्रत्येक निर्णयाच्या बाबतीत सोनिया गांधींना पूर्वकल्पना देण्याचं काम नरसिंहराव करत होते. सोनिया गांधींची संमती मिळवण्याचा उद्योग ते करत होते, सोनिया गांधींच्या कायम संपर्कात होते. पण सोनिया गांधी थेटपणे राजकारणात आणि काँग्रेस पक्षाच्या संघटनेत आलेल्या नव्हत्या. अगदी 1996 मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि भाजप हा लोकसभेतला सगळ्यात मोठा पक्ष झाला. तेव्हाही वेगवेगळ्या आरोपांमुळे नरसिंहराव यांना पंतप्रधान पण निवडणुकीमुळे गेलेलं होतं, पराभवामुळे. पण काँग्रेसचं अध्यक्षपद पण सोडायची वेळ आली, तरीही सोनिया गांधी अलिप्त राहिलेल्या होत्या आणि आपल्या अध्यक्षपद सोडताना नरसिंहरावांनी सीताराम केसरी यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद सोपवलं. खरं तर तेव्हाही सोनिया गांधी राजकारणात येऊ शकल्या असत्या, पण तसं झालं नाही. आणि 96ची निवडणूक भाजप साठी ऐतिहासिक होती. भाजप लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष पहिल्यांदा बनला. 13 दिवसाचं सरकार झालं, पण ते सरकार चालू शकलं नाही. मग देवेगौडा हे बिगर बीजेपी पक्षांचं सरकार झालं, देवेगौडा पंतप्रधान झाले, काँग्रेसच्या पाठिंब्याने झाले. आणि ते सीताराम केसरींनी चालू दिलं नाही. मग इंद्रकुमार गुजराल काही महिन्यांसाठी पंतप्रधान झाले आणि दोन्ही सरकार गडगडल्यावर जी मध्यावधी निवडणूक आली 98ची, तेव्हा ती निवडणूक ऐन रंगात आली असताना सोनिया गांधींनी अचानक निवडणुकीत प्रचारासाठी उतरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी सोनिया गांधींचे आभार मानतोय. कारण सोनिया गांधी त्या निवडणुकीत प्रचाराला उतरल्या, पण लवकरच त्यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व पण आपल्या हाती घेतलं. त्यासाठी सीताराम केसरी यांना पळवून लावलं होतं पक्षातून. आणि सोनिया गांधी पक्षाध्यक्ष झाल्या. तसं झालं नसतं तर मग सीताराम केसरी यांना खड्यासारखं बाजूला करून शरद पवार पण काँग्रेसचे सर्वोच्च नेता होऊ शकले असते. तुमच्या स्मरणात नसेल तर मुद्दाम एक आठवणीसाठी एक गोष्ट सांगतो. जेव्हा देवेगौडा यांचा पाठिंबा
सीताराम केसरी यांनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून काढून घेतला आणि तसं राष्ट्रपती भवनाला पत्र दिलं, तेव्हा शरद पवारांना त्याचा थांग पत्ता नव्हता. शरद पवार पुण्याला, मला वाटते त्या कुठची सेनापती बापट रोडवर कुठलं त्यांच्याच कुठच्या तरी ट्रस्टचं एक मुलींचं वसतिगृह आहे, तिथे शरद पवार मुक्कामाला होते. आणि पुन्हा पत्रकारांनी त्यांना बातमी दिली की देवेगौडा सरकारचा पाठिंबा सीताराम केसरींनी काढून घेतलाय. तर शरद पवार थक्क झाले होते. ते म्हणाले मला कल्पना नाही, पण कार्यकारिणीने असा कुठला निर्णय घेतलेला नाही. शरद पवारांना गंध वार्ता नव्हती सीताराम केसरी काय करतात याची. आणि त्यामुळे सीताराम केसरी यांना बाजूला करून शरद पवार कदाचित नजीकच्या काळात काँग्रेसचे सर्वोच्च नेता होऊ शकले असते. पण सीताराम केसरींना हटवण्याचा चंग त्यांनी तेव्हाच बांधला होता. आणि त्यामुळेच शरद पवार, मला वाटतं गुलाम नबी आझाद अशा लोकांनी पुढाकार घेऊन सोनिया गांधींना राजकारणात आणायची विनंती केली. आणि त्या निवडणुकीच्या प्रचारात मध्यावधी 98च्या सोनिया गांधी दिलेला कागद वाचून देण्यापुरत्या प्रचाराला उतरल्या. पण इंदिरा गांधींची सून म्हणून त्यांना प्रतिसाद मिळाला. आणि अवघ्या वर्षभरात सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद आपल्याकडे घेतलं. अर्थात शरद पवारांना अंदाज होता किंवा शरद पवारांच्या डोक्यात असं होतं की लवकरच सोनिया गांधींना पण बाजूला करून आपणच काँग्रेस बळकावू किंवा सोनिया गांधी आपल्यावर विसंबून राहतील. पण सोनिया गांधी ह्या शरद पवारांपेक्षा बिलंदर निघाल्या. त्यांनी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर अतिशय काटेकोरपणे शरद पवारांना काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या भूमिकांपासून आणि निर्णयांपासून खड्यासारखं बाजूला ठेवण्याचा पवित्रा घेतला. ही 98 सालची गोष्ट आहे. आणि 98 ते 99 म्हणजे 98च्या निवडणुका संपल्या. परत एकदा भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आणि वाजपेयींचं सरकार आलं. अगदी चंद्राबाबू नायडू वगैरे सारखे पुरोगामी लोक सुद्धा भाजप सोबत गेले. तेव्हा सीताराम केसरींची गठडी वाढण्यासाठी शरद पवारांनीच पुढाकार घेतला. गुलाम नबी आझाद, तारिक अनवर वगैरे अशा लोकांनी सोनिया गांधींना काँग्रेस पक्षात अध्यक्ष म्हणून आणलं. तेव्हा अर्थात शरद पवारांना वाटलं असेल की सोनिया गांधींना राजकारणातलं कळतं काय, आपण त्यांना खेळवू. पण सोनिया गांधी अधिक बिलंदर निघाल्या. कारण पक्षाचं नेतृत्व आपल्याकडे घेतल्यानंतर सोनिया गांधींनी अत्यंत पद्धतशीरपणे शरद पवारांचं काँग्रेस पक्षातलं महात्म्य क्रमाक्रमाने संपवण्याचा पवित्रा घेतला. आपल्याला आव्हान ठरू शकेल आणि काही ना काही गडबड करू शकेल असा नेता आहे तो शरद पवार. त्याला खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे हे ठरवून सोनिया गांधींनी अशी पाळी आणली की अवघ्या वर्षभरामध्ये म्हणजे 1999ची निवडणूक येईपर्यंत आणि वाजपेयी सरकार दुसऱ्यांदा पडेपर्यंत किंवा पडल्यानंतर शरद पवारांना काँग्रेस पक्षातून बाहेर पडावं लागलं. वास्तविक त्यांनी सोनिया गांधींना आव्हान दिलं होतं आणि सोनिया गांधींनी स्वतःचाच अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अख्ख्या काँग्रेस नेतृत्वाला शरद पवारांच्या विरुद्ध उभं केलं आणि कार्यकारिणी ठराव करून शरद पवार, पूर्ण सहभाग आणि तारिक अनवर यांची काँग्रेस पक्षातून हाकलपट्टी करण्याची वेळ आली. मी सोनिया गांधींचं त्यासाठी अभिनंदन करतोय की काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या हाती पडू नये यासाठी सोनिया गांधींनी जे डावपेच केले त्यासाठी मी सोनिया गांधींचे आभार मानतोय. अन्यथा शरद पवार हे काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते झाले असते आणि पुढल्या काळात मनमोहन सिंग किंवा सोनिया गांधी नव्हे तर शरद पवार या देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते. आणि
या देशासमोर सगळ्यात मोठा धोका उभा राहिला असता. केवळ सोनिया गांधीमुळे शरद पवार देशाचे पंतप्रधान होण्याचा धोका टळला, म्हणून मी सोनिया गांधींचे आज इतक्या वर्षानंतर आभार मानतोय. कारण शरद पवार ते राहुल बजाज 2014 मध्ये मोदी बारामतीला आले, त्यांचं स्वागत करताना राहुल बजाज म्हणाले होते, भारताला न लाभलेले पंतप्रधान शरद पवार, ते न लाभले हे या देशाचं सगळ्यात मोठं नशीब आहे. कारण या माणसाला, शरद पवार नावाच्या माणसाला, समोर पहलगामच्या घटनेमध्ये बाप किंवा नवरा समोर मारला गेला, अशी माणसं आपल्याला हिंदू म्हणूनच मारलं, हिंदू आहात का विचारून मारलं, असं म्हटल्यानंतर देखील धर्माचा संबंध काय आला असा प्रश्न पडतो शरद पवारांना. तर हा माणूस पंतप्रधान झाला असता तर कदाचित अवघा भारत किंवा गजवा हे हिंद यशस्वी करण्यासाठी शरद पवारांनी पाकिस्तानच्या अतिरेक्यांना सरळ सरळ पाठिंबा दिला असता. आज पण शरद पवारांची जी प्रतिक्रिया आहे ती बघितली तर कळतं की पाकिस्तानला धडा शिकवावा असं अखंड देशातल्या जनतेचं मत आहे. अशा वेळेला शरद पवार पाकिस्तान गप्प बसणार नाही म्हणून आपल्या सरकारला घाबरवत आहेत, आपल्या भारतीय जनतेला घाबरवत आहेत. पाकिस्तानच्या भाषेमध्ये पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ ज्या भाषेमध्ये बोलतोय की आम्ही गप्प बसणार नाही आमच्याकडे कोणी वक्रदृष्टी केली तर, हीच भाषा शरद पवार बोलतायत की तुम्ही पाकिस्तानला धडा शिकवायला गेलात तर पाकिस्तान गप्प बसणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम भारताला भोगावे लागतील. हे शहाबाज शरीफ पण म्हणतायत आणि शरद पवार पण म्हणतायत. तेव्हा शरद पवार पंतप्रधान झाले असते तर हा देश किती संकटात सापडला असता याची जाणीव होते. आणि त्या धोक्यातून आपल्याला कोणी वाचवलंय तर सोनिया गांधींनी वाचवलंय. की ना काँग्रेसची सगळी सूत्र, काँग्रेसचं सगळं नेतृत्व शरद पवारांकडे जाऊ नये याची काळजी 98 साली 99 साली सोनिया गांधींनी घेतली, 26-27 वर्षापूर्वी. त्याचा फायदा आज मिळतोय. कारण नाहीतर नरेंद्र मोदी वगैरे पंतप्रधान होण्याची कल्पनाच सोडून द्या. तेव्हा तर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री सुद्धा नव्हते. अशा वेळेला सोनिया गांधींनी शरद पवारांपासून भारत नावाचा खंडप्राय देश वाचवलेला आहे. नरेंद्र मोदी 2001 मध्ये मुख्यमंत्री झाले, 2014 मध्ये पंतप्रधान झाले. पण 98-99 मध्येच काँग्रेस पक्षाची सगळी नेतृत्वाची सूत्र आणि धुरा शरद पवारांच्या हाती गेली असती तर आपण पाकिस्तानचे गुलाम होऊ शकलो असतो. कारण भारताचा पंतप्रधानच पाकिस्तानकडून हल्ला होईल म्हणून भेदरलेला आपल्याला बघायला मिळाला असता. तो माणूस पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू नये यासाठी पहिला डाव जर कोण खेळला असेल तर सोनिया गांधी खेळले. सोनिया गांधी खेळलेत, लक्षात घ्या. त्यांचे आपण आभार मानायला नको. सोनिया गांधींचे आज इतक्या वर्षानंतर मी आभार मानतोय, त्याचं हे ऐतिहासिक कारण आहे. अर्थात पवार काय करतील वगैरे हे सोनिया गांधींच्या डोक्यात नसेल. त्यांना फक्त पवारांनी अख्खा काँग्रेस पक्ष बळकावून बसू नये आणि पुढल्या काळामध्ये गांधी घराण्याचं महत्व कमी होऊ नये हा स्वार्थ असेल सोनिया गांधीचा. नाही, तोच स्वार्थ होता. पण सोनिया गांधी आणि गांधी परिवाराचा स्वार्थ साधला जात असताना जर देशासाठी त्यांच्याकडून एखादा परमार्थ झाला असेल तर त्याचे आभार मानले पाहिजे, आभार मानले पाहिजे. कारण सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आणि पर्यायाने देशाचं नेतृत्व शरद पवारांच्या हाती जाऊ नये यासाठी जे काय डावपेच खेळले त्याचा फायदा त्यांच्या परिवारापेक्षा संपूर्ण देशाला मिळालाय. पाकिस्तानच्या धमकीनी शेपूट घालणारा पंतप्रधान
या देशाच्या वाट्याला आला असता तर काय करू शकलो असतो आपण. आणि किती खोटं बोलू शकतो माणूस. मुंबईत 11 बॉम्बस्फोट झाले असताना मुस्लिम वस्तीत खोटा बॉम्बस्फोट घडून मुस्लिमांनाही इजा पोचली हे सांगणारा धादांत खोटा बोलणारा माणूस त्यावेळेला मुंबईचा मुख्यमंत्री होता 32 वर्षापूर्वी. आज तोच माणूस परत पाकिस्तानच्या भाषेत बोलतोय. तेव्हा अशा माणसाला देशाचा पंतप्रधान होण्यासाठी किंचितही जागा ज्या व्यक्तीने ठेवली नाही त्या सोनिया गांधींचे प्रत्येक राष्ट्रवादी माणसाने आभार मानले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून पहलगामच्या घटनेनंतर प्रत्यक्ष त्या घटनेचे बळी असलेल्यांच्या वेदना ऐकल्यानंतर देखील शरद पवारांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर मला सगळ्यात आधी आभार मानावे वाटले ते सोनिया गांधींचे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.